हॅलो ऑल, तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या होम मेकर MPSC ॲस्पिरंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. आज ना मी 7 आवर स्टडी चॅलेंज घेतलेलं आहे आणि ते मी संध्याकाळचं रुटीन दाखवत आहे. देवाला दिवा वगैरे लावून त्यानंतरनं ना मी इथे स्वयंपाक करायला घेतला आहे. मुलांचा अभ्यास बघत बघत इथे मी स्वयंपाक केला व त्यानंतरनं जेवण वगैरे करून किचन वगैरे स्वच्छ केलं आणि भांडे वगैरे सगळे घासून ठेवले आणि मग इथे बघा एवढं करेपर्यंत 9 वाजले आणि त्यानंतरनं ना मग मी थोडंसं जेवण केल्यामुळे ना चालण्यासाठी इथे टेरेसवरती चाललेले आहे. मग चालून बघा वरती इथे खूप अंधार दिसत आहे तुम्हाला. चालून वगैरे झाल्यानंतर ना 10 वाजत आलेले होते. मग इथे बघा आता 10 वाजलेले आहेत. तर इथून ना मी आता माझ्या स्टडीचा पहिला स्लॉट चालू करणार आहे. त्यासाठी ना मी इथे कंबाईन विश्लेषणचं बुक PYQ साठी 21,000चा प्रश्नसंच आणि एक नोटबुक घेतलेली आहे आणि पाण्याची एक बॉटल भरून घेतलेली आहे, जेणेकरून ना मध्ये उठायची गरज पडणार नाही. तर इथे एवढं सगळं घेतल्यानंतर ना आता मी माझा पहिला स्टडी स्लॉट चालू करणार आहे आणि या स्टडी स्लॉटमध्ये मी उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि राज्यपाल हे 3 टॉपिक कवर करणार आहे. अगोदर ना मी याचे 21,000मधून PYQ रीडिंग करून घेणार आहे आणि त्यानंतरनं मग कंबाईन विश्लेषण बुकमधून हे तिन्ही टॉपिक रीड करणार आहे. तर चला इथे आता मी 21,000मधून याचे PYQ रीडिंग करून घेत आहे. PYQ रीडिंग केल्याने काय होतं की आपल्याला समजतं मागील एक्झाममध्ये नेमक्या या टॉपिकमध्ये कोणत्या पॉईंटवर जास्त क्वेश्चन आलेले आहेत आणि आता पुढच्या एक्झाम्पला कोणत्या पॉईंटवर आपल्याला या टॉपिकवरती क्वेश्चन येऊ शकतात हे आपल्याला PYQवरून समजतं. त्यामुळे अगोदर त्या टॉपिकचे PYQ रीडिंग करून घ्यायचे आणि नंतरच तो टॉपिक रीड करायला घ्यायचं. तर बघा इथे राष्ट्रपती आणि राज्यपाल या टॉपिकवरती ना हे कोणत्या भागात आहेत, कोणत्या कलमात आहेत, त्याचबरोबर यांच्या पात्रता काय आहेत आणि यांचा कालावधी, त्याबरोबर यांच्या सेवा शर्ती, त्यांची कलमे काय आहेत आणि त्यानंतरनं त्यांच्या शपथेचं कलम कोणता आहे, असे क्वेश्चन इथे भरपूर विचारलेले आहेत. आणि त्यानंतरनं ना हे आपण कोणत्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत असे पण क्वेश्चन आपल्याला या टॉपिकच्या रिलेटेड विचारतात. व त्याचबरोबर या टॉपिकच्या रिलेटेड घटना दुरुस्ती असतील तर त्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर इथे बघा राष्ट्रपती आणि राज्यपाल या 2 टॉपिकची तुलनात्मक अभ्यास केला ना हे खूप चांगले लक्षात राहतात. आणि उपराष्ट्रपती हा थोडाच म्हणजे लहानच टॉपिक आहे. तर राज्यपाल हा टॉपिक भाग 6मध्ये आहे आणि तो कलम 152 ते कलम 237मध्ये आहे. तर आपण ना भारत सरकार कायदे 1935 कडून राज्यपालाचे पद घेतलेले आहे व कॅनडाकडून केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक या 2 तरतुदी आपण घेतलेल्या आहेत. आणि प्रकरण भाग 6मधील प्रकरण 2मध्ये कार्यकारी मंडळ आहे. त्याच्यामध्ये कलम 153 ते 167मध्ये हे आपले राज्यपाल, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे कलम 163, 164 आणि 167मध्ये आहेत आणि महाधिवक्ता कलम 165मध्ये आहे. तर ही कलमे आहेत ना मी आता सांगितलेली ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावर वारंवार आपल्या एक्झाम्पला प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा कलम 153मध्ये राज्यपाल पदाची तरतूद दिलेली आहे आणि राज्यपाल हा राज्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर हे नामधारी आणि घटनात्मक प्रमुख असं पद असतं. आणि राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे. आणि या राज्यपाल टॉपिकच्या रिलेटेड ना एक घटना दुरुस्ती पण खूप महत्त्वाची आहे. ती आहे 7th अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे 7वी घटना दुरुस्ती 1956 ही खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीने ना 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त केले. इथं 1 तासाने बघा मी माझ्या नोट्स काढायला घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला सांगत होते 7वी घटना दुरुस्ती. या 7व्या घटना दुरुस्तीने ना 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त, त्याचबरोबर 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा संसदेला अधिकार, हे 2 पॉईंट खूप
महत्त्वाचे आहेत, त्या घटना दुरुस्तीच्या रिलेटेड हे लक्षातच ठेवा. आणि हो, राज्यपाल या टॉपिकच्या संबंधित मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे. राजा का नाक योगा से साप या एकाच लाईनमध्ये ना आपले राज्यपालाची सर्व कलमे बसतात. राजा म्हणजे राज्यपाल, कलम 153. का म्हणजे कार्यकारी अधिकार, म्हणजे कलम 154मध्ये कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठिकाणी विहित. ना म्हणजे नेमणूक, राज्यपालाची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती, हे कलम 155मध्ये आहे. आणि क म्हणजे कालावधी, कलम 156. योगा म्हणजे काय? योग्यता, पात्रता, कलम 157मध्ये आहेत. आणि म्हणजे सेवा, शर्ती किंवा अटी, कलम 158. आणि साप म्हणजे काय? शपथ, तर राज्यपालाची शपथ ही कलम 159मध्ये आहे. तर अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही पण लक्षात ठेवून राज्यपालाची कलमे जी 153 ते 159पर्यंत आहेत ती सहज लक्षात ठेवू शकता. तर इथे बघा, मी तुम्हाला माझ्या राज्यपाल ह्याच्या आणि राष्ट्रपती यांनी उपराष्ट्रपती या तिन्ही टॉपिकच्या काढलेल्या नोट्स दाखवत आहे. तर त्या बघा, अशा पद्धतीने मी इथे नोट्स काढून घेतलेल्या आहेत. जे जे मला महत्त्वाचे पॉईंट वाटतात ना एक्झामच्या दृष्टीने, त्याच्या मी इथे नोट्स काढलेल्या आहेत. आणि राष्ट्रपतीचं पण सेम असंच आहे. तर राष्ट्रपतीच्या बाबतीत पण मी एक ट्रिक केलेली आहे. पकानी कोका दुयो दशम या ट्रिकने पण आपण राष्ट्रपतीची कलम 52 ते कलम 61पर्यंतची कलमे सहज लक्षात ठेवू शकतो. आणि उपराष्ट्रपती यांच्या बाबतीत पण मी एक ट्रिक केलेली आहे. तर ती आहे उसरा निका चूस. याद्वारे आपण उपराष्ट्रपतींची कलमे लक्षात ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने हे तिन्ही टॉपिक माझे इथे म्हणजे कंप्लीट झालेले आहेत. तर इथे बघा 12:36 झालेले आहेत. हे 3 टॉपिक मी इथं कंप्लीट करून मी इथे एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. तर या ब्रेकमध्ये ना मी चहा करून घेतलेला आहे माझ्या स्वतःसाठी. कारण ना संध्याकाळ म्हटलं की आपल्याला संध्याकाळी झोप लागते आणि मग मी काय करत असते, झोप लागली की थोडासा चहा घेत असते. तर इथे मी चहा पिऊन घेतलेले आहेत. आणि त्यानंतरनं लगेच 12:58ला मी लगेच दुसरा स्टडी स्लॉट इथे माझा सुरू केलेला आहे. तर दुसऱ्या स्टडी स्लॉटमध्ये ना मी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे 2 टॉपिक आहेत ते घेतलेले आहेत. व विधानमंडळ हा पण टॉपिक त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. कारण हे तिन्ही पण टॉपिक खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. मग हे 3 टॉपिक मी हे करण्यासाठी अगोदर ना मी यांची PYQ मी इथे रीडिंग करायला घेतलेले आहेत. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे पण असे म्हणजे यांचा पण तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ना आपण हे दोन्ही पण टॉपिक सहज लक्षात ठेवू शकतो. आणि ह्याच्या पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्यामध्ये ना म्हणजे तीन कलमे मुख्यमंत्री व 3 कलमे पंतप्रधान यांच्या बाबतीत खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याच्यावर वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर ती कलमे अशी आहेत. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या बाबतीत कलम 163 आहे की जे राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असेल. आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ या टॉपिकमध्ये कलम 74 आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळ असेल. आणि हो, इकडे ना 2 घटना दुरुस्ती पण झालेल्या आहेत या कलमामध्ये. एक आहे 42वी घटना दुरुस्ती आणि दुसरी आहे 44वी घटना दुरुस्ती. तर 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपती आपली कार्य पार पडताना मंत्रिमंडळांच्या सल्ल्यानुसारच वागतील असं आहे. आणि 44वी घटना दुरुस्तीने राष्ट्रपती मंत्रिमंडळात सल्ल्याचा एक वेळेस फेरविचार करण्यास सांगू शकतात व राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसारच वागतील. अशा ह्या 2 घटना दुरुस्तीना कलम 74मध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तर मी हे असे महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहेत आणि तेवढेच नोट डाऊन इथे केलेले आहेत. तर बघा, हे दोन्ही टॉपिक मी आता इथे कंबाईन विश्लेषण बुकमधून रीडिंग करत आहे. त्याचबरोबर जे कलम 164 आणि इकडं पंतप्रधानांच्या बाबतीत कलम 75 हे असं म्हणजे तुलनात्मक यांचा अभ्यास करायचा. तर तेव्हाच आपल्या हे दोन्ही पण टॉपिक आपल्या खूप छान लक्षात राहू शकतात.
तर इथे ना कलम 164 मध्ये आणि कलम 75 बघा 1 तासानंतर ना मी काय केलं आहे दोन्ही टॉपिकच्या लेक्चर बघत नोट्स काढलेल्या आहेत. तर मग मी काय सांगत होते तुम्हाला, कलम 164 व कलम 75 या दोन्ही टॉपिकमधील एक घटना दुरुस्ती आहे जी की खूप इम्पॉर्टंट आहे. ती आहे 91वी घटना दुरुस्ती 2003. याने काय केलेलं आहे, मंत्रिमंडळातील, आता इकडं आपण अगोदर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ या टॉपिकच्या बाबतीत बघूया. त्याच्यामध्ये कलम 164 मध्ये मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% अधिक असू नये व कमीत कमी 12 असावेत. ही तरतूद आहे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ या टॉपिकसाठी, जी की 91वी घटना दुरुस्ती 2003ने ॲड केलेली आहे. आणि इकडं पंतप्रधान व मंत्रिमंडळ या टॉपिकमध्ये कलम 75 मध्ये मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या पंतप्रधानासहित लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% अधिक असू नयेत. अशा ह्या घटना दुरुस्तीने 2 तरतुदी ज्या की दोन्ही टॉपिकमध्ये आहेत. फरक फक्त एवढाच आहे की मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या इकडे कमीत कमी 12 असावेत हे आहे आणि इकडं पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या बाबतीत ती तरतूद नाही आहे. तर हे असे महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की मी नोट डाऊन केलेले आहेत व इथे मी तुम्हाला नंतर माझ्या काढलेल्या नोट्स दाखवायला लागलेले आहे. तर अशा पद्धतीने मी या दोन्ही टॉपिकच्या नोट्स काढल्या आणि विधानमंडळ याच्यातील पण महत्त्वाचे पॉईंट त्यांच्या मी नोट्स काढून घेतलेल्या आहेत. तर विधानमंडळ याच्यामध्ये ना कलम 168 त्याचबरोबर कलम 169 याच्यावरती पण खूप सारे PYQ आलेले आहेत. तर इथे बघा हे तिन्ही टॉपिक कंप्लीट करण्यासाठी मला बरोबर 2:26 झाले. नंतरनं मी इथे छोटासा ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये मी पाणी वगैरे पिले आणि नंतरनं 2:52ला मी पुन्हा माझ्या तिसऱ्या स्टडी स्लॉटसाठी इथे बसलेली आहे. आणि आता या तिसऱ्या स्टडी स्लॉटमध्ये मी ना अनुसूची, भाग, कलमे हा एक छोटा टॉपिक आहे पण खूप महत्त्वाचा आहे तो करणार आहे व महाधिवक्ता, महान्यायवादी हा एक टॉपिक इथे मी करणार आहे. तर चला बघूया. इथे कंबाईन विश्लेषण बुकमधून अगोदर मी ना अनुसूची, सूची, भाग हा टॉपिक इथे रीडिंग करण्यासाठी घेतला आणि त्याचबरोबर महाधिवक्ता व महान्यायवादी हा मी अगोदर रीडिंग केला होता तरी पण आणखीन एकदा रीड करून घेत आहे. तर आपल्या किती अनुसूच्या व किती भाग आहेत तर बघा. तर मूळ घटनेतना 8 परिशिष्टे, 22 भाग व 395 कलमे आहेत. 1 तासानंतरनं बघा सध्या 12 परिशिष्टे, 25 भाग आणि 465 कलमे आहेत. तर पहिल्या अनुसूचीमध्ये कलम 1 ते 4 संबंधित राज्याची नावे, राज्यक्षेत्र व केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत. सध्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर मी इथे माझ्या नोट्स 1 तास झाल्यानंतर रीडिंग करून मी इथे माझ्या नोट्स काढण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये ना वित्तलब्धी, भत्ते व विशेष अधिकार दिलेले आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभे, विधानसभा, विधान परिषद, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, हायकोर्टचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या वेतन, भत्ते व विशेष अधिकार हे अनुसूची 2 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ना अनुसूची 3 मध्ये शपथ व त्यांचे नमुने दिलेले आहेत. आणि अनुसूची 4 मध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद दिलेली आहे. याच्यावरती पण ना खूप सारे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. आणि अनुसूची 7 जी सूची यांच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तिन्ही पण सूच्या ना खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती ना एक 2 तरी क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये असतातच. आणि अनुसूची 8 जी की भाषा या संबंधात आहे. सध्या 22 भाषा आहेत. आणि इथे बघा माझा अभ्यास करत 4:38 झालेले आहेत. व आता ना मी इथे सगळ्या माझ्या ज्या काही नोट्स पूर्ण रेडी करून झालेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवत आहे. कारण ना मला आता अभ्यास करून खूप असं थकवा आलेला आहे. त्यामुळे ना मी 4:38पर्यंतच अभ्यास करू शकले. तिथून पुढे करायची इच्छा होती परंतु अशी खूप झोप येत होती. तर इथे बघा मी माझ्या ज्या काही नोट्स माझ्या करून झालेल्या आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या त्या तुम्हाला दाखवत आहेत. तर बघा
एक गृहिणी असलं की तिला सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे आवरूनच अभ्यासाला बसावं लागतं. पण संध्याकाळचा हा टाईम ना खूप तिच्यासाठी म्हणजे त्या शांत असा काळ असतो, त्यामध्ये खूप सारा अभ्यास होतो. पण दिवसभरात असा अभ्यासच नाही होत आणि त्यामुळे तुम्ही पण हार मानू नका. असेच छोटे छोटे टार्गेट ठेवा व तुमचा स्टडी कंप्लीट करा आणि तुमच्या ध्येयावरती फोकस करा आणि तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने इथे करा आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा एक ठाम निश्चय तुमच्या मनाशी केलं ना की नक्कीच आपण काहीही करू शकतो. माझा हा स्टडी जर्नी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्यासोबत या जर्नीमध्ये जोडलेले आहात, हीच माझ्यासाठी खूप मोठी मोटिवेशन आहे. चला तर मग आजचा चॅलेंज इथेच संपूया. गुड नाईट नाही तर इथे गुड मॉर्निंग आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज थोडा अभ्यास करत राहा, थोडी प्रोग्रेस करत राहा. तर इथे बघा, माझे जे मी ठरवलेले टार्गेट्स होते त्यापैकी बरेच टार्गेट्स मी कंप्लीट केलेले आहेत आणि जे काही 2-4 चॅप्टर राहिलेले आहेत ते पण मी नंतरच्या म्हणजे स्टडी टार्गेट घेऊन ते कंप्लीट करणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.